स्किपिंगचा एक बेनिफिट तुम्हाला सांगितलं होतं. स्किपिंगने एक आहे स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आणि आपली स्पीड वाढती. पास हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 422वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता आपण. 6 वाजले. आज थंडी आहे बरं थोडीशी, कालपेक्षा आज थंडी वाढली. तर चला, करणला आज ड्युटी आहे, येतो म्हणला. बघू. तर आज आहे शनिवारी आज आपण काय करणार, एकदा लाईट वर्कआउट करू, नाही तर सर्किट ट्रेनिंग करू, दोन्हीपैकी एक. तर उद्याचं काय प्लॅन आहे त्याच्यावर डिपेंड आहे. उद्या कंपनीला सुट्टी नाही आहे, कारण की होळीच्या दिवशी सुट्टी आता भरून घेतली, त्याच्यामुळं मग सुट्टी मंगळवारी सुट्टी होळीच्या टायमाला धुलीवंदन, त्याच्यामुळे आता सुट्टी भरून घेतली. नाही तर मग आपण गेलो असतो. तर बघू, करणला का सुट्टी असली तर आपली सेकंड असती, तर एवढा काय प्रॉब्लेम नाही. तर म्हणला तर मग जाऊ आपण उद्या बाहेर कुठं. तर चला ग्राउंडकडे आलो आपण आता. आज थोडं वारं पण आहे, थंडी पण थोडीशी. तर आज आपण थोडंसं लाईट वर्कआउट करणार आहे, कारण उद्या आपल्याला एक तर बाहेर जाऊ, नाही तर पलीकडच्या ग्राउंडवर आपण लॉंग मारू. काल मागच्या संडेला जसं मारलं होतं तसं. तर कारण की रनिंग होत नाही आपली, तर आज थोडंसं लाईटच वर्कआउट करायचं आपल्याला. तर चला. तर चला, आपण काय केलं, रोल केला. तर याने काय होतं, दरवेळेस सांगतो आपण पाय रिलॅक्स होऊन जाते. तर करंट नाही आला अजून. तर आज आपण काय करणार, लाईट वर्कआउट करणार आहे, कारण उद्या आपल्याला लॉंग मारायचं आहे त्या ग्राउंडवर, कारण की त्या ग्राउंडवर कोण नसतं. तर काल आपण मारले ॲप्स, आज आपण एकदम स्किपिंग मारू. काल पण लाईटच केलं आपण. काल आपण काय केलं वर्कआउटवर, काय केलं तर वर्कआउट आठवतच नाही. तर चला, आज आपण स्किपिंग मारू. हां, ॲप्स वर्कआउट केलं तर आपण, बरोबर. तर आज स्किपिंग मारू आणि जॉगिंग करू आता पहिले. तर चला, जोपर्यंत आता उद्या बघू काय ग्राउंडचं काय हिशोब लागतो काय नाही. ग्राउंडचं झालं तर मग टेन्शन नाही, मग आपलं तिथून रेग्युलरमध्ये वर्कआउट चांगला चालू करता येतो. ग्राउंड नसल्यामुळं अर्धा वर्कआउट डायरेक्ट बंदच होऊन जातो. रनिंग करता येत नाही. कसं इथं रनिंग केले ना, इंजर्ड व्हायचे चान्सेस जास्त असतो, त्याच्यापेक्षा न केलेली बरं आहे रनिंग. तर चला.
तर चला आता काय केलं आपण, नॉर्मल जॉगिंग केली, जास्त पण करता येत नाही सिमेंट रोडवर. तर आता काय करू, कूल डाऊन करू थोडंसं. आणि आजचा वर्कआउट काय, आज लाईटच आहे थोडंसं. आला बॅग आहे. तर चला आज आपण काय करणार आहे, स्किपिंग मारणार आहे फक्त आज. तर आपण म्हणजे जॉगिंग कंप्लीट झाली आपली नॉर्मल. तर आता काय करू, स्किपिंग मारू. स्किपिंग तर आपण खाली मारायला जमले, पण खाली पण एवढं हे होत नाही, माती लागते आणि खालीवर जमीन हो राहिली. तर आपण काय करू, याच्यावरच मारू स्किपिंग. पण आज 1000 स्किपिंग मारणार आहे, एकदम लाईट वर्कआउट करणार आहे. 1000 स्किपिंग मारायची म्हणजे कुठं पायाला प्रॉब्लेम होत नाही, काहीच होत नाही, दुसरीकडे लोड येत नाही. तर चला, स्किपिंगचं एक बेनिफिट तुम्हाला सांगितलं होतं. स्किपिंगने एक आहे, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आणि आपली स्पीड वाढती, स्पार्क पॉवर येते, एक्स्ट्राची चरबी कमी होती. म्हणजे 5-6 गोष्टी एकाच वर्कआउटनी क्लिअर होत्या. त्याच्यामुळे स्किपिंग तुम्ही एक्स्ट्रा ऍड करा. म्हणजे तुम्ही वर्कआउट करता ते तर आहे, पण एक्स्ट्रा जी एनर्जी असते ना आपली, बाकीच्या पेक्षा थोडंसं एक्स्ट्रा करतो ते तर स्किपिंग करा. म्हणजे तुम्हाला कमी टाइम मध्ये रिझल्ट जास्त चांगला भेटतो आणि तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स असतो ना, तो एकदम फिनिशिंग मध्ये होईल. तर चला आता काय करू, स्किपिंग मारू, इथंच मारू आपण. तर चला आपण 1500 स्किपिंग मारल्या, 200 सेट मारले, लास्ट 100चा. त्याने काय होतं, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो तुमचा. कारण की आपण जर वर्कआउट करतो रेग्युलर, पण एक्स्ट्रा हे एफर्ट लागते आपले. आणि दररोज सांगतो मला, स्किपिंग कमीत कमी डेली 500 तरी ॲड करा. तेवढं पण एवढं आहे, म्हणजे ज्याला शिनपेन झाला, ज्याला हिनपेन आहे त्यांनी मारू नका, ज्याला नॉर्मल आहे त्यांनी मारू शकता. पण एक आहे, सुरुवातीहून हळूहळू सुरुवात करायची. पहिले हळूहळू सुरुवात केली तर तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो आणि तुम्हाला काही इंजुरी होत नाही त्याच्यामुळं. तर चला आता 1500 आपल्यासाठी बेसिक आहे. कारण पहिल्यांदा 5-6 हजार मारायचो, पण आता परत इथून रिस्टार्ट केलं तर 1500 मारले आपण. तर चला आता थोडंसं कूल डाऊन करून दुसरा वर्कआउट काय आहे ते बघू आपण.
चला आपण आता सपाटी मारणार आहे. आणि तो बूट स्लिप मारते. एकदम लाईट वर्कआउट केला आज. स्किपिंग मारलं फक्त आपण 1500. तर 3 सेट मारले आपण 15-15चे. तर आता काय करू, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तिकडे कधी पण लक्षात ठेवा, कधी पण हार्ड वर्कआउट करायचं असला ना त्याच्या आधी एकदम कूल डाऊन करा, जेणेकरून तुमची बॉडी रिलॅक्स होती. तर चला तर चला आजचा व्हिडिओ झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. आता उद्या आपण काय करणार, लॉंग करणार आहे नाही तर बाहेर जाणार आहे. दोन्हीपैकी एक हार्ड वर्कआउट आहे उद्याचा. त्यामुळे आज लाईट केलं. तर बाहेर गेलो तर ठीक आहे, नाही गेलो ना तर मग आपण इथंच राऊंड मारणार आहे. आणि उद्या आपल्याला ग्राउंड पण तयार करायचं आहे. काय माहिती ग्राउंडचं काय डिसिजन होतं ते काय माहिती. त्यांना म्हणलो होतं आता विचारलं असलं ना तर उद्याचं काय ते मग उद्या सकाळी ग्राउंड करून टाकू. इथं राऊंड मारू आणि मग ग्राउंड करून टाकू आपण. तर चला